नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनातील बालपणीची काही वर्षे आणि तरुणपणातील काही वर्षे पाहिली। आता त्यांना सिद्धी मिळाल्यानंतर भरपूर शिष्य प्राप्त झाले होते। तिथून पुढील कहाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। समर्थांच्या शिष्य मंडळींमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते। समर्थांचे एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत असत। समर्थांची उपदेशाची भाषा अत्यंत साधी आणि सोपी होती। एकदा धोंडीबा नावाच्या शिष्याने समर्थांना विचारले की महाराज, माझ्या मनाची उन्मनी अवस्था कशी होईल? समर्थांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिले, ते म्हणजे मनाचे ऐकू नकोस, म्हणजे तुझ्या हवे तसे होईल। धोंडीबाने ते ऐकले आणि समर्थांचा निरोप घेऊन तो घरी निघाला। आपण आता घरी जावे असे त्याच्या मनात आले, पण समर्थांनी तर सांगितले की मनाचे ऐकू नकोस, म्हणून त्यांनी घरी जायचे नाही असे ठरवले। मग पुन्हा मनात आले की रानात जावावे, पण मनाचे ऐकायचे नसल्यामुळे साहजिकच रानातही जाता आले नाही। धोंडीबाच्या लक्षात आले की मनात परस्पर विरोधी विचार येत राहतात, अशा वेळी करायचे तरी काय हे त्याला समजेनासे झाले। एकदा वाटते घरी जावे, एकदा वाटते घरी जाऊ नये, मग मनाचे ऐकायचे की नाही, काय करावे हे समजेना। तेव्हा धोंडीबाच्या लक्षात आले की मनात सतत विचार येत राहतात, ते ऐकायचे नाहीत। म्हणून धोंडीबाने श्रीराम जय जय राम हा जप सुरू केला आणि मनातल्या मनात तो जप ऐकत राहिला। अशा प्रकारे मनात विचार येऊ नये म्हणून तो 72 तास जप करीत राहिला। 72 तासांच्या नंतर त्याच्या मनाची उन्मनी अवस्था झाली। अगदी सोप्या शब्दात समर्थांनी उपदेश केला आणि अत्यंत श्रद्धेने धोंडीबाने ते ऐकले आणि त्याचे भले झाले। मनाची उन्मनी अवस्था म्हणजे ईश्वर स्वरूपी मिळून जाणे। अध्यात्मात श्रद्धा असली की लगेच काम होते। आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर प्रथमतः सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे अशी इच्छा रामदास स्वामींना साहजिकच झाली। पण पुढील 12 वर्षांच्या प्रवासात त्यांनी जे पाहिले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्यांनी त्यांच्या चारित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली। त्या काळी भारतातील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळकंठित होती। यावनी सत्तेच्या अमानुष जुलमाखाली भरडली जात होती। लोकांची मालमत्ता, बायका मुले, आया बहिणी, देव, धर्म, संस्कृती काहीच सुरक्षित नव्हतं। जनतेची ही हृदयद्रावक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ व उद्विग्न झाले। सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे। समाजाला प्रथम संघटित आणि शक्ती संपन्न बनवलं पाहिजे। समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री पटली आणि त्यानंतरच समाजास परमार्थाला लावण्यात काही अर्थ आहे असे त्यांनी मनाशी एकनिश्चित केले। शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्याबद्दल देखील इतिहासामध्ये बऱ्याचशा घटना झालेल्या आढळतात। रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराजांचे केलेले वर्णन हे प्रत्येकालाच अत्यंत प्रिय आहे। त्यावरूनच रामदास स्वामी यांचे शिवाजी महाराजांच्या प्रती असलेले चांगले मत आपल्याला पाहायला मिळते। शिवाजी महाराजांनी देखील रामदास स्वामींना भरपूर प्रेम दिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 सप्टेंबर 1678 मध्ये समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे इनाम म्हणून दिली होती। याबाबतचे एक पत्र इसवी सन 1906 मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी समर्थांची 2 जुनी चरित्रे या ग्रंथात प्रकाशित केले। पण यावेळेस देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता एक नक्कल सापडली होती। यानंतर पुढे इतिहासाचार्य राजवाड्यांनी देखील या पत्राच्या काही नकला सापडल्या। शिवाय अनेक नकला पुराभिलेखागारात इनाम कमिशनच्या दप्तरातही सापडल्या। पण या सगळ्या नकला अथवा मूळ पत्राच्या कॉपी असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्याही पाहण्यास आले नव्हते।
अखेरीस मे 2017मध्ये लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीत या मूळ पत्राची फोटोजिंकोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली. महाराष्ट्रात आजवर सापडलेल्या नकलांवर जे शेरे आहेत त्या बरहुकूम ही प्रत असल्याचे सिद्ध होत आहे. सदर सनदेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्यादेय विराजते अशी अक्षरे आहेत. पत्राच्या मुख्य बाजूवरचे अक्षर आवजी चिटणीसांच्या हस्ताक्षराशी मिळते जुळते आहे. समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व अगदी निसर्गरम्य जागी होत्या. आज देखील चाफळ, शिवथरगड, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुणे मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात 2 मूर्ती सापडल्या, एक श्री रामचंद्राची आणि दुसरी तुळजाभवानी मातेची. त्यातील श्री रामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली आणि श्री तुळजाभवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंगलाई देवीचे मंदिर आजही याचे साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांनी एक बाग तयार केली. या बागेत कोणकोणती झाडे लावायची आणि ती कशी लावायची या संबंधीचे समर्थांचे एक स्वतंत्र प्रकरण लिखित आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कवितेत समर्थांनी सुमारे 350 वनस्पतींची नावे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी केलेली आहे. सज्जनगडावर 2 वर्षे राहून समर्थ शिवथरगडीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहार चातुर्य, व्यक्तिमत्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्ख लक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला असेल. जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झालेला आहे. समाजाविषयीचा अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाङ्मय निर्मिती केलेली आहे. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा, स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, अनेक आरत्या, उदाहरणार्थ सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती, लवथवती विक्रांडे ब्रह्मांडे माळा ही शंकराची आरती, काही पदे इत्यादी त्यांच्या लेखनकृती प्रसिद्ध आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्या आरत्यांनी घराघरामध्ये स्थान मिळवलेले आहे. युगे 28 विठेवरी उभा ही संत नामदेवांनी लिहिलेली आरती देखील प्रसिद्ध आहे. याचा अर्थ नामदेवांच्या काळात देवांच्या आरत्या मंदिरात म्हटल्या जात होत्या. पुढे मोगलांच्या आक्रमणामुळे देवांचे उत्सव बंद पडले, अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे आरती वाङ्मय जनमानसाच्या स्मृतीतून नाहीसे झाले. समर्थांनी या वाङ्मयाचे पुनरुज्जीवन केले. आपण ज्या विविध आरत्या म्हणतो त्यापैकी अनेक समर्थ रामदासांनी लिहिलेले आहेत. मोरगावला गणपतीच्या दर्शनाला गेले असताना तेथील पुजाऱ्याला आरती येत नाही हे पाहून त्यांनी सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची ही गणपतीची आरती केली. तुळजापूरची भवानी माता ही तर समर्थांची कुलस्वामिनी. तिचे दर्शन घेताना समर्थांना दुर्गे दुर्घटभारी तुझविन संसारी ही आरती स्फुरली. 17 उड्डाणे हुंकार वदनी ही मारुतीची आरती म्हणताना तर अंगावर वीरश्रीचा संचार होतो. समर्थांनी शंकराची आरती लिहिली त्याची कथा मोठी गमतीशीर आहे. तीर्थयात्रा करताना समर्थ जेजुरीला आले. तिथे खंडेरायाचे दर्शन घेऊन ते लवथेश्वराला आले. जो कोणी मंदिरात झोपतो तो रात्रीच मरण पावतो अशी या मंदिराची ख्याती होती. हे कळल्यावर समर्थांनी मुद्दाम मंदिरातच झोपायचे ठरवले.
ग्रामस्थांनी त्यांचे मन वळविण्याचा भयंकर प्रयत्न केला, पण समर्थ तसे जिद्दीच होते. सकाळी ग्रामस्थांनी मंदिरात भीतच प्रवेश केला. पाहतात तर काय, समर्थ भगवान लवथेश्वराची पूजा करीत होते आणि त्याचवेळी लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा या प्रसिद्ध आरतीची निर्मिती झाली. समर्थांनी खंडेराया, दत्तात्रय, विठ्ठल, श्रीकृष्ण, दशावतार अशा विविध देवांच्या आरत्या केलेल्या आहेत. रामदास स्वामींनी श्रीमद ग्रंथराज दासबोध या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरगळ येथे केली. शिवथरगळ हे महाडजवळ आहे. दासबोधाशिवाय रामायणातील किष्किंधा, सुंदर व युद्ध ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राजधर्म, क्षात्रधर्म, शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यातील उत्सव या संबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय व्यतिरिक्त, वैराग्य शतक, ज्ञान शतक, उपदेश शतक, षड्रिपू विवेक इत्यादी विषयांवरील विपुल लेखन समर्थांनी केले आहे. समर्थांची शिकवण अशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्मविश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाची देखील होती. एका दृष्टीने समर्थांच्या शिकवणुकीचे सार केवळ काही शब्दात सांगता येते, ते म्हणजे कर्म, उपासना, ज्ञान, विवेक, भक्ती, प्रयत्न व सावधानता. समर्थांनी राष्ट्र उभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले, तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवर देखील भर दिला. कारण यातूनच राष्ट्र उभे झाले, स्वराज्य स्थापन झाले. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची, वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनांमध्ये ते म्हणतात की दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. त्याचबरोबर त्यांनी असे देखील सांगितले की जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. प्रपंच सोडून जर परमार्थ केला तर केवळ आत्मोन्नती होईल, परंतु प्रपंच करून परमार्थ केला तर राष्ट्रोन्नती होईल. म्हणून ते म्हणतात की प्रपंची जे सावधान तोची परमार्थ करील जाण, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा. याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात की बाळके श्वापदे पक्षी, लोभती वेधती मणी, चित्त निश्चिंत होतही धन्य ते गायनी कळा. मराठी प्राकृत भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात, एक म्हणजे मराठी काय, हे तो भल्यासी ऐको नये, ती मूर्ख नेनती सोय अर्थान्वयाची. लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ती अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणूनी, तैसी भाषा प्राकृत. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. समर्थांनी त्या काळी 1100 मठ स्थापन केले आणि सुमारे 1400 तरुण मुलांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांचे काही शिष्य गृहस्थाश्रमी होते तर काही शिष्य ब्रह्मचारी. कल्याण स्वामी रामदासांचे पट्टशिष्य होते. ज्यावेळी एखाद्या शिष्याची महंतपदी नियुक्ती होत असे त्यावेळी त्या शिष्याची कसून परीक्षा घेतली जाई. समर्थांना शिष्याकडून कठोर साधनेची आणि अभ्यासाची अपेक्षा असे. दासबोधाचे नुसते पारायण करून भागत नव्हते. दासबोध समजावून घेण्यावर त्यांचा भर असे. अनेक महतांचा दासबोध कंठस्थ होता. शिष्याची परीक्षा घेण्याची देखील समर्थांची पद्धत मोठी विलक्षण होती. त्यावेळी ग्रंथ छापला जात नसे. हाताने लिहून ग्रंथाच्या नकल्या केल्या जात. छापील नसल्यामुळे अर्थातच ग्रंथ बांधलेले नसत. पानांवर पृष्ठांक देखील नसायचा. अशावेळी समर्थ त्या शिष्याकडून त्याने लिहिलेली दासबोधाची पोथी मागवून घेत असत. पत्त्याप्रमाणे पिसून पोथीची सर्व पाने विस्कळीत करत आणि मग शिष्याला सगळा दासबोध पुन्हा व्यवस्थित लावून ठेवायला सांगत. ज्या शिष्यांचा दासबोध कंठस्थ नसे त्यांना पोथी जुळवायला फार वेळ लागे. अशा शिष्याला महंत म्हणून किंवा मठपतीपदी नियुक्त केले जात नसे. ज्याला पोथी लावायला विलंब झाला त्यांची निर्भत्सना करताना समर्थ म्हणत, याने दासबोध वाचला नाही,
केवळ गंध फुले वाहून पूजला। त्यावेळी समर्थांचे शिष्यांना सांगणे होते की जो कोणी दासबोध ग्रंथाचे वाचन करील, तो ग्रंथ नीट समजावून घेईल आणि त्यानुसार आचरण करेल, अशा माणसाला मोक्ष मिळेल। त्यासाठी वेगळा गुरु करण्याची गरज नाही, ग्रंथ हेच गुरु होतात। तर मित्रांनो, ही होती समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।